कुंडमाळा दुर्घटनेत आता ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। कुंडमाळा दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। 2 ते 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत। एनडीआरएफ कडून सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय। त्यासोबत मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे आपल्या सोबत जोडले गेले। दिलीप, काय अधिकची माहिती? हे बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? काल कुंडमाळ्यावर इंद्रायणी नदीवरील कुंडमाळ्याचा जो पूल आहे, लोखंडी पूल, तो तुटला। त्याच्यात बरेचसे लोक वाहून गेल्याचं असं सांगण्यात येत आहे। मात्र तशी मिसिंग जे आहे अजूनही कंप्लीट झाली नाही। मात्र एक सतर्कता म्हणून आता स्टिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात एनडीआरएफचे असेल किंवा शिवदुर्गचे असेल, सर्व इथे जे रेस्क्यू टीम आलेली आहे आणि त्यांनी आता इथे बॉडी शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे। मात्र हे होत असताना प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या साह्यानेही कुठे अडकले का, बॉडी मिळते का, नदीमध्ये कुठेतरी अडकली आहे का, याचाही शोध आता सुरू झालेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय ड्रोनच्या सहाय्याने हे शोधकार्य सुरू आहे। यामध्ये मृतांचा आकडा सध्या तरी 4 आहे, मात्र यात वाढ होण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे। कुंडमाळा दुर्घटनेत अनेक जण वाहून गेलेत। पुलाचे अक्षरशः 2 तुकडे झाले। हा पूल जीर्ण झाला होता, म्हणून ओव्हरवेटमुळे पडला अशी माहिती देखील मिळते।